उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा मनसे सोबतच्या युतीवर भाष्य केलं। तर युतीच्या चर्चांवरून उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा देखील साधलाय। आम्ही एकत्र आल्यामुळे महायुतीचे धाबे दणाणल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलं। तर एकनाथ शिंदेंच्या मेळाव्यातल्या गर्दीवरून देखील ठाकरे यांनी शिंदेंना डिवचलेलं आहे। पाहूयात। त्यांचे धाबे दणाणलेत आता। मराठी माणूस एकवटला तर आपलं काय होणार? नुसतं कार्यकर्ते आपल्याकडे टिकले पाहिजे पळायला नको म्हणून तुम्ही काहीतरी बोलबच्चनगिरी करतात, त्याशिवाय तुमच्याकडे आता काही उरलेलं नाही। गर्दी कोणाकडे किती होती काय होती हे तुम्ही खरं सगळ्यांनी दाखवलं असेल। आमच्याकडची आतली गर्दी, बाहेरची गर्दी, आमच्यावर चिखल फेकणाऱ्यांकडची गर्दी। पाऊस पडत असताना सुद्धा कोणीही जास्त हल्ला नाही। एकतर शिवाजी पार्कला दरवाजे नाही आहेत, तसे बांधावरनं उडी मारली का माणूस बाहेर जाऊ शकतो। त्याच्यामुळे आलेल्यांना कोंडून ठेवण्याची काही तशी आम्हाला गरज वाटली नाही कधी, जी इतरांना कदाचित वाटत असेल की भाषण सुरू झाल्यावरती दरवाजे बाहेरनं बंद करतात। उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा राज ठाकरेंसोबतच्या युतीवर जाहीर भाष्य केलंय। आम्ही एकत्र आल्यामुळे सत्ताधाऱ्यांचं धाबं दणाणलंय असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांवर शरसंधान साधलंय। मागील अनेक दिवसांपासून दोन्ही बंधू निवडणुकीच्या मैदानात एकत्र उतरणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्यात। मात्र अधिकृत घोषणा कधी होणार याबाबत अद्यापही स्पष्टता नाहीये। मात्र युतीसाठी उद्धव ठाकरे सकारात्मक असून त्यांनी आपली भूमिका देखील स्पष्ट केली आहे। साधारणतः 2005 पासून आम्ही वेगळे झालो होतो। त्याच्यानंतर एका मुद्द्यावरती आम्ही एकत्र आलो आणि रोज आम्ही उठून आम्ही एकत्र आलो असं बोलण्याची गरज नाही। आम्ही 5 जुलैला जो मेळावा घेतला, जर एकत्र यायचं नसतं तर आम्ही एकत्र आलोच नसतो। आता जे काय सुरू झालेलं आहे ना मुद्दामून की आम्ही एकत्र आलोय, त्याच्यामध्ये म्हणजे मी तुम्हाला नाही म्हणत, कृपा करून गैरसमज म्हणू नका, मी आमच्या विरोधकांना म्हणतोय की त्यांचे धाबे दणाणलेत आता, की हे मराठी माणूस एकवटला तर आपलं काय होणार? एक हाती त्या ठिकाणी निवडणुका म्हटला लोक ज्या हाताचा देणार आहेत, लोकांचा विश्वास आमच्यावर आहे, भाजपवर आहे, देवेंद्रजींवर आहे, शिंदे साहेबांवर आहे, अजितदादांवर आहे। तुम्ही काय करता? मी तुम्हाला मागे सांगितलं की तुम्ही सांगा बरं 1-2 जागा कोणत्या निवडतात तुमच्या? मुंबईत येतात, पुण्यात येतात, ठाण्यात येतात, नाशिकला येतात, नागपूरला येतात। कशाला तोंडाच्या वाफा सोडायच्या? नुसतं कार्यकर्ते आपल्याकडे टिकले पाहिजे पळायला नको म्हणून तुम्ही काहीतरी बोलबच्चनगिरी करतात, त्याशिवाय तुमच्याकडे आता काही उरलेलं नाही। दसरा मेळाव्यातून देखील उद्धव ठाकरेंनी युती संदर्भात मोठं विधान केलं होतं। एकत्र राहण्यासाठीच एकत्र आलोय असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं होतं। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अवघ्या काही महिन्यावर येऊन ठेपल्या आहेत। त्यात उद्धव ठाकरे युतीसाठी कमालीचे सकारात्मक आहेत। मात्र राज ठाकरे अद्यापही युतीवर ठाम भूमिका घेताना दिसत नाहीत। काही जणांची अपेक्षा आहे की उद्धव ठाकरे पुढचा कार्यक्रम काय देणार, आणि आता कोण बोललं रे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का? अरे मग 5 जुलैला काय केलं होतं आम्ही? आणि तेव्हा मी बोललेलो आहे आम्ही एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी। जिथे माझ्या मातृभाषेचा घात होत असेल तिथे मी मराठी माणसामध्ये फूट पडू देणार नाही। जिल्हा परिषद भगवा फडकावणे, नगरपालिका भगवा, महापालिका भगवा आणि ग्रामपंचायतीवर देखील महायुतीचा भगवाच फडकला पाहिजे। आणि म्हणून महायुतीने आपण निवडणुका लढवणार आहोत। कोण कोणाची युती करतो, कोण कोणाशी मनोमिलन करतो याची चिंता तुम्ही करू नका, त्याचा हिशोब आमच्याकडे आहे, काही चिंता करण्याची आवश्यकता नाही। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या नेत्यांचंही मनोमिलन झालंय। मात्र युतीची घोषणा कधी होणार असाच प्रश्न सध्या सर्वांसमोर आहे। युतीसाठी दोन्ही बाजूंनी मनाची पूर्ण तयारी झाल्याचा दावा संजय राऊतांनी केलाय। तर युतीचा निर्णय हा राज ठाकरेच घेतील असं मनसे नेते संदीप देशपांडेंनी म्हटलंय। तुम्ही विचारता युतीची घोषणा कधी करणार किंवा का केली नाही, हा तुमचा प्रश्न पुढले काही दिवस सतत विचारला जाईल। मग काल उद्धव साहेबांनी नक्की काय सांगितलं आपल्याला, तुम्ही त्याचा अभ्यास केला पाहिजे। दोन्ही बाजूनी मनाची पूर्ण तयारी आहे, एवढंच मी सांगू शकतो। भाषणामध्ये म्हटलं की आम्ही याआधी सुद्धा मी म्हटलं आणि आता पण म्हणतो म्हणे की आम्ही एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी। तर ह्या चर्चा आता पुढे जाणार आहेत असं म्हणायचं? मला असं वाटतं युती संदर्भातला जो निर्णय असेल
सन्माननीय राजसाहेब घेतील आणि योग्य वेळी आपल्याला सांगतील. दसरा मेळाव्यातून एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंमध्ये आरोप प्रत्यारोपाचा सामना रंगल्याचं पाहायला मिळालं. मेळाव्यातील गर्दीवरून देखील दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी दावे प्रतिदावे केलेत. मात्र आज पुण्यातून उद्धव ठाकरेंनी शिंदेंच्या मेळाव्यावरून जोरदार हल्लाबोल केलाय. उदय सामंतांनी गर्दीवरून केलेल्या टीकेला उद्धव ठाकरेंनी पलटवार केलाय. अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की कालच्या मेळाव्याच्या निमित्तानं गर्दी कोणाकडे किती होती काय होती हे तुम्ही खरं सगळ्यांनी दाखवलं असेल असं मी मानतो. बरोबर ना? दाखवलं असेल. आमच्याकडची आतली गर्दी, बाहेरची गर्दी, आमच्यावर चिखल फेकणाऱ्यांकडची गर्दी. पण आमच्यावर चिखल फेकतो म्हणून सांगून ते हे सांगायला विसरले की आम्ही त्यांना कसं चिखलात लोळवलेलं आहे. तर तो राजकारणाचा भाग जाऊ दे बाजूला, पण गर्दी तुम्ही दाखवलेली असेल असे मी अपेक्षा बाळगतो. पाऊस पडत असताना सुद्धा कोणीही जागचा हल्ला नाही. एकतर शिवाजी पार्कला दरवाजे नाही आहेत तसे. बांधावरनं उडी मारली का माणूस बाहेर जाऊ शकतो. त्याच्यामुळे आलेल्यांना कोंडून ठेवण्याची काही तशी आम्हाला गरज वाटली नाही कधी, जी इतरांना कदाचित वाटत असेल की भाषणं सुरू झाल्यावरती दरवाजे बाहेरनं बंद करतात. महाराष्ट्रात आगामी निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. दरम्यान या निवडणुकीमध्ये ठाकरे बंधू एकत्र मैदानात उतरणार असल्याची चर्चा आहे. उद्धव ठाकरे युतीबाबत वारंवार विधानं करतात, मात्र राज ठाकरेंचं काय असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित होतोय. त्यामुळे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा कधी होणार याकडे आता लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.